सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस कृषी बियाण्यांच्या आणि जादा दराने विकल्या जाणाऱ्या खतांच्या काळा बाजारावर तात्काळ बंदी घालून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सूरज जगताप यांना निवेदन देण्यात आले। काही बंधू विक्रेते कमी खर्चात भरघोस उत्पादन असे आमिष दाखवून गुजरातच्या सुरत आणि अहमदाबाद येथून अनधिकृतरित्या आणलेल्या बोगस बियाण्यांची विक्री करत असल्याचा आरोप संघटनांनी केला असून त्यामुळे पेरणीनंतर बियाण्यांची उगवण न होणे आणि संपूर्ण पीक वाया जाण्यासारख्या घटना घडून आधीच दुष्काळ सदृश संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। ही फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने विशेष भरारी पथके नेमून अचानक तपासणी करावी, खत व बियाण्यांच्या मुबलक व निश्चित दरात पुरवठा करावा, तसेच दोषी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी आक्रमक मागणी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, महेश पाटील आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केली। यावर कृषी अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी मोहीम राबवण्याचे व बोगस बियाणे विक्रेत्यांना पायबंद घालण्याचे आश्वासन दिले असून यावर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा या दोन्ही संघटनांनी दिला। आज कृषी विभागाकडे संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती या दोघांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये जी मागणी आम्ही केलेली आहे त्या मागणीनुसार दरवर्षीचा जो अनुभव आहे की मान्सून लागला, पेरणीची गडबड चालू झाली की त्या काळामध्ये मार्केटमध्ये बोगस बियाणे, बोगस खते यांचा प्रचंड प्रमाणामध्ये सुळसुळाट होत असतो आणि हे रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। बोगस बियाणे हे येता कामा नयेत। जर बोगस बियाण्यांची पेरणी झाली तर आधीच शेतकऱ्यांवरती नैसर्गिक संकट असताना पुन्हा हे मानवीय संकट शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहून टाकतं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतच, पण त्याच पद्धतीने जो जगाचा पोशिंदा आहे त्याला जगाला जे द्यायचंय ते देण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडचण येत असते। म्हणून या वर्षी किमान कृषी विभागाने जागरूकता ठेवून बोगस बियाणे या आणि बोगस खतं यांच्यासाठी पायबंद व्हावा म्हणून भरारी पथकं वेळीच नेमणे हे गरजेचं आहे। हे आम्ही कृषी अधिकारी जगताप साहेब यांच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आणून दिलं। त्यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नवीन तंत्रज्ञानानुसार संपूर्ण पाठपुरावा केला जाईल आणि या वर्षी तरी किमान बोगस बियाणे, बोगस खते यांच्या बातम्या वृत्तपत्रात येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजी आकरे साहेब, प्रदेश महासचिव सौरभजी खेडेकर साहेब यांच्या विशेष आदेशाने, त्याच पद्धतीने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडापूरकर साहेब यांच्या विशेष सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची यावर्षी फसवणूक होणार नाही याची आम्ही देखील या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष घालू आणि जर तसे प्रकार आढळून आले तर संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मोठे जन आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।